आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सर्वत्र सोयाबीन पीक काढणे सुरू आहे। या संदर्भात आमचे विदर्भ सत्यजित लाईव्हचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ व संदीप ढोरे यांनी शेतामध्ये जाऊन सोयाबीन पिकाची परिस्थिती शेत मालकाकडून जाणून घेतली। तर यावेळी सोयाबीन काढणाऱ्या मजुराकडूनही नेमकी काय परिस्थिती आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला। नमस्कार, आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आपण आज रोजी आलो आहोत एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, जिथे सोयाबीनचं पीक काढणं चालू आहे। काल परवा पाणी झाल्यामुळे सगळी शेती सध्या ओलीच आहे, मात्र तरीसुद्धा सोयाबीन जास्त खराब होऊ नये जेवढं येईल तेवढं काढून घेण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहे। महाराष्ट्रामध्ये सोयाबीन पिकाचं जास्त उत्पादन काही भागामध्ये घेतल्या जाते, मात्र सरकारकडून पाहिजे तसा भाव त्या सोयाबीनला मिळत नाही। उत्पादन खर्चसुद्धा शेतकऱ्याचा निघत नाही। यासाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन उपोषण सरकारच्या विरोधात सुरू आहे। कोणतेही सरकार आले की आम्ही हमी भाव देऊ असा फक्त आश्वासन देण्यात येते, मात्र खरी परिस्थिती काय आहे ही आपण शेतकऱ्याकडूनच थोडीफार जाणून घेऊ। नमस्कार। काय नाव आपलं? आकाश माने। कुठं कोणतं गाव? अमरावती। वावर आपल्याकडे काय सोयाबीनचं नेमकं? सोयाबीन काहीच नाही, पूर्ण सोयाबीन झालेली आणि आवडी निघायच्या 3 किंवा 4 आवडे 3 किंवा 4 निघाल काय पाहिजे बघ करायचं तरी 10-8 निघाल पाहिजे। जमीन घरी भाव काय आहे? भाव ते काय 42-43 म्हणजे कोणती वाहिलेली बोललेली म्हणजे 35 पुढं नाही। उत्पादन खर्च किती लागतो? उत्पादन खर्च नाही म्हणजे एकरी तरी 12-13 हजार लागतो। 12-13 हजार पेरणी वगैरे सगळं। सरकारनं काय करायला पाहिजे? सरकारनं काय करायला पाहिजे? फक्त कर्जमाफ न करू, भाव द्यायला पाहिजे फक्त, बस। कर्ज माफ करू नाही, फक्त भाव द्यायला पाहिजे। भाव द्यायला पाहिजे बस। कर्जमाफ करून काय फायदा? आता पूर्ण पाण्यामुळे खराब झालेली पूर्ण सोयाबीन खराब झाली ना। इथं काही येण्याचा अंदाज नाही तिथं थोडंफार येण्याचा अंदाज काय तुम्ही बघा ना ताई, काय बघून भागत नाही। मजूर लोक ते आणतात सोयाबीन काढायला, काय असते काय रोज नाही आता कसं असते काय काढण्याचं 4 हवे कर 4 हवे कर 4,000 रुपये यांना 4,000 द्यावं लागतं। 200 रुपये काढायला द्यायचं। उत्पादन खर्च वेगळा आणि मार्केटला 3-4 कोटी आले साधारण एकरी तर मला 15 खर्च लागणार होते। तेवढं उत्पन्न होत नाही, तेवढं उत्पन्न होत नाही। शेतकऱ्यांना काहीतरी ठोस उपाययोजना करायला पाहिजे। ठोस उपाययोजना करायला पाहिजे। मला ते काय ना तुमचं अरुण काय तुमचे मासे दरवर्षी तुम्ही सोयाबीन काढण्यासाठी एक गट तयार करता का? हो। कसं असतं त्या गटाला? हे आमचं एकरी असते 4,000 रुपये एकतर। बरं। आणि कुठं कोणत्या ठिकाणचा बाहेरगावचे मजूरसुद्धा आपल्या भागात आलेले म्हणतात। बाहेरगावचे त्याच्यामध्ये नुकसान होते म्हणजे लवकरात लवकर सोयाबीन निघावी यासाठी आपल्या इकडचे मजूर भेटत नाही का? नाही, आपल्या इकडचे भेटतात नाही, शेतकऱ्याला पुरत नाही, त्याच्यामुळे मग ते सस्त्या भावात भेटत नाही, ते आणतात इकडं कमी भावात भेटत। हां हो बोला बोला ना, काय जे बोला ते बोला मला काय बोला त्यात काय पैसे मिळाले का? नाही अगोदर 3,000 मिळाले। दुसरा टप्पा या करायला काय योजना चांगली आहे, पण काय ते चांगली किती महायुती सरकारबद्दल चांगलं मत आहे ते योजना चालू केली। हो, योजना चांगली केली काय पण भाव वाढवले ना? आम्हाला मालाला भाव पाहिजे। देखील भाव महत्वाचा आहे। योजना द्या काही फायदा नाही, 1500 रुपये टाकून काय फायदा आहे? काहीच फायदा नाही। भाव आवश्यक आहे ना शेतकऱ्यासाठी। तेलाचे भाव किती वाढवले? पैसे काढतात पण मी सगळे गोरगरीबाकडून सगळे काढून घ्यायला लागले ना। लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? किती भेटले पहिले? हो, ते सोयाबीन काढायला आल्या आता ते काही मजूर आपल्याकडे भेटत नाही। मजूर आणून राहिले लोक असं काऊन होऊन राहिलं? मग आपल्याकडे मजुरी नाही का? मजूर नाही तर काय आणतात लोक बाहेर जाऊन काय जेवण घेता तुम्ही? आणि काय लाडकी बहिणीची योजना सरकारनं चालू ठेवा का ते? त्यांच्या म्हणा ना, आता आम्ही काय सांगा, आम्हाला वाटतं मालालाच भाव द्यावा। हो, योजना नसते की तर धकतंय। काय सांगाल या सोयाबीनबद्दल तुम्ही? सोयाबीनबद्दल शेतामध्ये पाणी सध्या
सोयाबीन काढणं एवढं अवघड झालं नाही की मुलाचं काम नाही. कारण सोयाबीनला त्या चिखलाचे गोळे येऊन राहिले पाणी वाढलेले मागणी झाली. भाव वगैरे भाव काहीच नाही सोयाबीनला. 3500 ते 3800 रुपये नाही सोयाबीनला भाव. 17-18 हजार रुपयापर्यंत सोयाबीन एकरी खर्च येतो काढणी पेरणी सुरुवातीपासून नागरतीपासून ते सोयाबीन काढणीपर्यंत 15 ते 17 हजार रुपये खर्च आहे. सरकारला काय आव्हान आहे तुमचं? सरकारनं काय फक्त सोयाबीनला कमीत कमी 6 हजाराच्या पुढे भाव द्यायला पाहिजे. बाकी सरकारकडून दुसरी कोणतीही अपेक्षा नाही. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.